दुनियेचं 8वं आश्चर्य चक्रवाढ व्याज कंपाऊंडिंग इंटरेस्ट. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाला दुनिया का 8वां अजूबा, दुनियेचं 8वं आश्चर्य असं म्हटलं आहे असं मानलं जातं, कारण चक्रवाढ व्याजाची ताकद अतिशय जबरदस्त असते. बायसे चक्रवाढ व्याज म्हणजे काय? चक्रवाढ व्याज म्हणजे मूळ रकमेवर मिळालेलं व्याज पुन्हा मूळ रकमेत जोडलं जातं आणि पुढच्या कालावधीत त्या एकूण रकमेवर पुन्हा व्याज मिळतं, म्हणजेच व्याजावरही व्याज. साधं उदाहरण, समजा तुम्ही 10,000 रुपये गुंतवले, व्याजदर 10% दरवर्षी. पहिलं वर्ष 10,000वर 10% बरोबर 1,000 रुपये, एकूण रक्कम 11,000 रुपये. दुसरं वर्ष आता 10% हे 11,000वर मिळेल बरोबर 1,100 रुपये, एकूण रक्कम 12,100 रुपये. इथे दुसऱ्या वर्षी फक्त मूळ रकमेवर नाही तर आधी मिळालेला व्याजावरही व्याज मिळालं. का म्हणतात 8वं आश्चर्य? सुरुवातीला वाढ हळू दिसते, पण वेळ जसजसा वाढतो तसतशी रक्कम वेगाने वाढते. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास छोट्या रकमेचंही मोठं भांडवल तयार होतं. प्रत्यक्ष जीवनातील उदाहरण, जर एखाद्याने वयाच्या 25व्या वर्षी दरमहा थोडी रक्कम गुंतवायला सुरुवात केली आणि 60व्या वर्षापर्यंत चालू ठेवली तर चक्रवाढ व्याजामुळे तो व्यक्ती कोट्याधीश होऊ शकतो. महत्त्वाचा धडा, वेळ आणि संयम हे चक्रवाढ व्याजाचे खरे मित्र आहेत. लवकर सुरुवात केली जास्त फायदा, उशीर केला कमी फायदा. निष्कर्ष, चक्रवाढ व्याज ही फक्त आर्थिक संकल्पना नाही तर शिस्त, सातत्य आणि दीर्घकालीन विचारांची ताकद आहे. धन्यवाद.